नमस्कार, तुम्ही बघत आहे लेगसी अर्न मराठी आहे पार्ट 6. निफ्टी आणि सेन्सेक्स काय समजून घेऊया. चॅनलला लाईक सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर करून द्यावे. ठीक, चला समजून घेऊया निफ्टी आणि सेन्सेक्स काय. सगळ्यात आधी काल आपण शिकलो NSE आणि BSE काय. काल NSE आणि BSE काय हे शिक. आता मी तुम्हाला जसं सांगितलं NSE आणि BSE हे एक्सचेंज आहेत. आपल्याला माहिती आहे, इथून आपण स्टॉकला परचेस किंवा सेल करू शकतो. पण NSE मध्ये वेगवेगळे इंडेक्स आहेत. इंडेक्स याला म्हणतो आपण. ॲक्च्युली हे इंडेक्स असते. इंडेक्स काय सांगते, तर आपण क्रिकेटमध्ये जसं रन रेट राहतो, क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे रन रेट राहतो त्या प्रकारे मार्केटमध्ये इंडेक्स नावाच्या गोष्टी समजून घेऊ. इंडेक्स टायटल PDF तुम्हाला भेटून जाईल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे अकाउंटचं, आणि टेलिग्राम पण एक मराठीचं क्रिएट करून देतो, ते जॉईन करून घ्यावे, तिथे तुम्हाला भेटून जाईल. निफ्टी आणि सेन्सेक्स म्हणजे काय समजून घ्या. निफ्टी आणि सेन्सेक्स हे भारतातील शेअर प्रमुख निर्देशांक आहेत. याला इंडेक्स म्हणू आपण. ठीक आहे, दिस इज कॉल्ड इंडेक्स. इंग्लिशमध्ये इंडेक्स म्हणतात. तर कोणत्या इंडेक्समध्ये तुम्ही ट्रेड करता कोणी विचारलं तुम्ही सांगू शकता. हे बाजाराची एकूण स्थिती दर्शवतात. कसे दर्शवतात, काय दर्शवतात समजून घेऊया इझिली. काही मोठा एकदम हार्ड टॉपिक नाही आहे. सेन्सेक्स म्हणजे काय, सेन्सेक्सचा BSE लिमिटेड. अच्छा, ज्याच्या मागं X लागतो समजून घ्यावे. आता मी तुम्हाला जसं समजवलं होतं NSE आणि BSE, तर ज्याच्या मागं X लागतो जसं सेन्सेक्स किंवा बँक X, हे जे आहेत ते BSEचे इंडेक्स आहेत. इंडेक्स म्हणजे एक टोटल एक ॲव्हरेज जे सांगणारा सिस्टम, ॲव्हरेज सांगणारा गोष्ट. फॉर एक्झाम्पल इथे समजून घेऊया. सेन्सेक्स हे काय आहे, तर भारताच्या टॉप 30 कंपनीजचा ॲव्हरेज आहे, जे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. समजून घ्या. इथे काय सांगितलं आहे, सेन्सेक्स लिमिटेड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या निर्देशांकाचे आहे. इथे निर्देशांक हे चुकलं आहे म्हणून ते वाचता नाही आलं मला. निर्देशांक आहे. यात भारतातील टॉप मोठ्या 30 कंपनीज आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनीचा समावेश असतो. टॉप कंपनीज इंडेक्समध्ये असतात. समजून घेऊया. सेन्सेक्स वाढला म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची सरासरी किंमत वाढली आहे. सेन्सेक्स घसरला म्हणजे किंमत कमी झाली आहे. काय अर्थ होतो याचा समजून घेऊया. BSE हा एक आपल्याजवळ एक्सचेंज आहे, त्याचा एक सेन्सेक्स एक इंडेक्स आहे. याला काय म्हणू आपण, इंडेक्स. हा एक इंडेक्स आहे. सेन्सेक्स वाढला म्हणजे भारताच्या टॉप 30 कंपनीजचा ॲव्हरेज वाढला, हे समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक आहे. टॉप 30 कंपनीजचा ॲव्हरेज वाढला म्हणजे सेन्सेक्स वाढला. तसाच एक असतो, आता हे BSEचा आपण केला, BSEचा हे झालं सेन्सेक्स. ठीक आहे, लहानपणी न्यूज येत होती सेन्सेक्स आहे सेक्स आहे, बायच्यात तर असं वेगळं वाटत होतं ऐकायला, पण समजून घ्या. आता काय, एक इंडेक्स आहे आपल्या, आता हा तर BSEच झाला सेन्सेक्स. तसाच NSEचं काय आहे, निफ्टी. तर हे काय असते समजून घ्या. आपण म्हणतो निफ्टी 50, पण ओव्हरऑल याचं नाव निफ्टी आहे. काय निफ्टी समजून घेऊया. आपल्याला हे बेसिक कळालं, याचं बेसिक आय होप तुम्हाला कळालं असेल. काय दादा, तर परत समजून घेऊया. टॉप 30 कंपनीज भारताच्या. सेन्सेक्स शेअरची सरासरी किंमत वाढतं, सेन्सेक्स शेअरच्या सरासरी किंमत कमी होतं म्हणजे ते कमी होतं, वाढतं म्हणजे वाढतं. सेन्सेक्स कमी होत आहे म्हणजे भारताचा ओव्हरऑल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याच्या टॉप 30 कंपनी लिस्टेड आहे त्याचा स्टॉक वाढत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज त्याच्या टॉप 30 कंपनी लिस्टेड आहे, त्याचा कमी होत आहे. त्याच प्रकारे एक असतं निफ्टी 50. हे असतं NSEचं, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. NSEच्या प्रमुख निर्देशांक आहे. यात 50 मोठ्या कंपन्यांचा समावेश असतो. निफ्टी भारताच्या शेअर बाजाराची आणि अर्थव्यवस्थेची दिशा धरत होते. काय, तर निफ्टी हे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे. निफ्टी 50 टॉप 50 कंपनीचा समावेश. भारतातल्या टॉप 50 कंपनीज म्हणजे निफ्टी 50. निफ्टी 50 समजा वर आहे तर म्हणजे भारताची अर्थव्यवस्था टॉप 50 कंपनीजची वर आहे. निफ्टी 50 खाली आहे म्हणजे टॉप 50 कंपनीज जे भारताच्या अर्थव्यवस्थेला खूप जास्त कॉन्ट्रीब्यूट करतात ते खाली आहे. निफ्टी बाजार घसरवतो, नकारात्मक वातावरण बेरिश. निफ्टी सकारात्मक वातावरण बुलिश. म्हणजे निफ्टी पॉझिटिव्ह आहे तर मार्केट चांगलं आहे, भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे, वर आहे. निफ्टी खाली आहे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था खराब आहे, खाली आहे. सोपे उदाहरण समजून घेऊया. समजा निफ्टी 25,000 पॉईंट वर करून 25,500 पॉईंट वर गेला म्हणजे काय, याचा अर्थ निफ्टीमधील बहुतेक कंपन्याचा शेअरचा किंमतीत वाढ झाल्या, बाजारात सकारात्मक वातावरण. समजून काय, निफ्टी 50 आहे सध्या 25,000 वर, 25,000 पॉईंट्सवर आहे. पण निफ्टी 50 आता जाते 25,500, म्हणजे 500 पॉईंटची आपल्याला बढोतरी दिसली म्हणजे भारताचा त्या दिवशीचा मार्केट 500 पॉईंट वर गेला आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, मार्केटला प्रॉफिट झालेला आहे, म्हणजे बुलिश सेंटिमेंट आहे. बुलिश म्हणजे आता समजून हे बेसिक मी तुम्हाला सांगतो, वारंवार हे शब्द येणार आहे आपल्यासमोर. बुल आणि बेअर हे दोन शब्द वापरले जातात. बेअर म्हणजे भालू है ना, बुल म्हणजे बैल. बुल जेव्हा मारतो तेव्हा शिंगानं मारतो तर तो वर फेकतो, बुल म्हणजे वर जाणे. आणि जेव्हा तुम्ही बेअर बघता
हे बियर नाही आहे बरं, हे बेअर आहे. बेअर म्हणजे जेव्हा भालू पंजानी खाली करतो, तसंच हे बेअर मार्केट म्हणजे खाली येणे. बुल मार्केट म्हणजे वर जाणे, बेअर मार्केट म्हणजे खाली येणे. एवढं बेसिक तुम्ही समजून घेतलं, इझी राहील. यू गेटिंग माय पॉईंट? हे खूप सोपं आहे, एवढं लॉजिकल एकदम. बेअर मार्केट म्हणजे बुल मार्केट म्हणजे वर जाणे, बेअर मार्केट म्हणजे खाली येणे. सिम्पल ॲज दॅट. काही मोठी गोष्ट याच्यात एवढं काही करामाती नाही आहे. मुख्य फरक काय? सेन्सेक्स हे BSEचा आहे, निफ्टी 50 हे NSEचा आहे. कंपन्या याच्यात 30 आहे, याच्यात 50 आहे. 1996 मध्ये बनला इंडेक्स, 10 वर्षाचाच फरक. पूर्ण नाव आहे सेन्सिटिव्ह इंडेक्स, याचं नाव आहे नॅशनल 50, निफ्टी 50. प्राइस वेटेड आहे, फ्री फ्लोटेड आहे, मार्केट ॲक्युमुलेटेड. प्रकार सेमच आहे, नसलं तरी हे लक्षात सिम्पल समजेल. उदाहरण समजून घेऊया. निफ्टी 25,000 वर आहे, मार्केट वर गेला, 25,500 झाले, म्हणजे आज मार्केट ओव्हरऑल वर गेला. काल 25,000चा होता, आज हा 25,500 झाला. या PDFने तुम्हाला सगळं काही सोपं समजणार आहे. एक काम करतोय, PDF टेलिग्रामवरच देतो, नाही तर व्हॉट्सअपवर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. लेमन आणि डेल्टाचं अकाउंट क्रिएट करून तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा, टीम ॲड करणार. बाजाराची एकूण दशा समजते इंडेक्सनी. निफ्टी आणि सेन्सेक्स महत्त्वाचे काय आहे हे समजून घ्या. अर्थव्यवस्थेची स्थिती कळते, गुंतवणुकाची प्लॅनिंग करायला उपयोगी होते, बाजारातील भावना म्हणजे सेंटिमेंट कळते, आणि गुंतवणूकदाराचा निर्णय घेण्यास मदत होते. लक्षात असू द्या, निफ्टी आणि सेन्सेक्स हे फक्त निर्देशांक आहेत. ते संपूर्ण बाजाराचे प्रतिनिधित्व करत नाही, पण ते प्रत्येक शेजारच्या हालचालीचे वेगवेगळ्या असतात. आता इथंच एक उदाहरण आहे आपल्याला. बेअर हा भालू आहे, म्हणजे मार्केट खालीवालं, आणि एक बेअर आहे मार्केट वरवालं. आय होप तुम्हाला समजलं. अच्छा, खूप सारे इंडेक्स असतात. या सगळ्या गोष्टीला म्हणतात इंडेक्स. या सगळ्या गोष्टीला म्हणतात इंडेक्स. निफ्टी 50 हे आहे NSEचं. बँक निफ्टी, याच्यात बँकेचं येते, त्यानंतर शिकू आपण. बँक निफ्टी, सगळे इंडेक्सचे प्रकार शिकूया आपण. बँक निफ्टी हे असतात NSEचं. टॉप बँकची हालत सांगतात. चला, हे झालं बँक निफ्टी. एक असते सेन्सेक्स, हे आहे BSEचं. आपल्याजवळ अजून कोणचं आहे? बँकेक्स, हे आहे BSEचं. तर अशा अलग अलग प्रकारचे इंडेक्स असतात. अच्छा, निफ्टी 50 म्हणजे काय? निफ्टी 50 इक्वल टू टॉप 50 कंपनीज ऑफ इंडिया. बँक निफ्टी म्हणजे काय? तर हे कन्फ्यूज नका होय, टॉप 12 बँक्स ऑफ इंडिया. सेन्सेक्स म्हणजे काय तर समजून घेऊया, टॉप 30 कंपनीज ऑफ इंडिया. बँक एक्स म्हणजे काय? तर टॉप 20 बँक्स ऑफ इंडिया. अशा प्रकारे हे इंडेक्स असतात. हे झालं कशाचं? NSEचं. हे झालं कशाचं? BSEचं. अशा प्रकारे हे इंडेक्सचं काम असतं. तर याने आपल्याला समजायला सोपं जाते काय असते. हे असतात इंडेक्स. निफ्टी पॉझिटिव्ह आहे म्हणजे भारताचं ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह आहे. निफ्टी निगेटिव्ह आहे म्हणजे भारताचं ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह आहे. सेन्सेक्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे भारताचं ओव्हरऑल मार्केट पॉझिटिव्ह आहे. सेन्सेक्स निगेटिव्ह आहे म्हणजे भारताचं ओव्हरऑल मार्केट निगेटिव्ह आहे. टॉप 30 कंपनी सेन्सेक्स, टॉप 50 कंपनीज निफ्टी 50. ॲज सिम्पल ॲज दॅट. समजलं? लाईक, शेअर, सबस्क्राईब करून लेक्चर मराठीला. डिस्क्रिप्शनमध्ये लेमन आणि डेल्टाच लिंक आहे. एक आहे इंडियन मार्केटसाठी, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, SIP साठी, आणि एक आहे क्रिप्टो मार्केटसाठी. दुसऱ्या जागी जाऊ नका. पहिला आहे सेबी रजिस्टर्ड सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आणि दुसरा आहे FIU, फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया. आय होप यू गेटिंग मम बोर्ड. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय विदर्भ, जय महाराष्ट्र.